ज्यावेळेस आपण गर्भनलिकेचा विचार करतो त्यावेळेस गर्भपिशवीच्या दोन्ही साईडला गर्भनलिका असतात, त्या दोन्ही ओपन असतात, दोन्ही साईडला 2 अंडाशय असतात. दर महिन्याला एका साईडने बीज बनत असतं. नॅचरली एका साईडने बीज बनतं. एखाद्या वेळेस राईट साईडला, एखाद्या वेळेस लेफ्ट साईडला. पण असं काही परफेक्ट रूल नाहीये की अल्टरनेट बीज बनत असतं. पण दोन्ही साईडच्या गर्भनलिका ओपन असतील तर ते प्रेग्नन्सी राहण्यासाठी फायदा होत असतो. हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस युट्राइन अनोमली असते किंवा काही पिशवीमध्ये असे दोष असतात जन्मतः त्याच्यामध्ये गर्भपिशवी अर्धीच असते. त्या केसमध्ये फक्त एका साईडलाच गर्भनलिका काम करत असते आणि दुसऱ्या साईडची गर्भनलिका ही पिशवीला जोडलेलीच नसते. त्यामुळं अशा काही जन्मतः काही दोष आहेत की त्याच्यामध्ये एकच गर्भनलिका असते आणि त्या गर्भनलिकेमार्फत ही प्रेग्नन्सी राहू शकते. नॉर्मल नॅचरल प्रेग्नन्सी देखील होऊ शकते. मात्र थोडा वेळ लागणं अपेक्षित आहे, कारण एका साईडची गर्भनलिका ही नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. धन्यवाद.